गेलं तर धक्का मानला जातोय संदेश पारकर नगराध्यक्षांचे विजयी झालेले आहेत. संदेश पारकर हे एका क्रांतिकारी आघाडीचे उमेदवार होते. तर आमच्या मित्रपक्षाचा पराभव झाला याचं नक्कीच दुःख आम्हाला आहे. पण मालवणच्या निमित्तानं निलेश राणे हेच मालवणचे तारणार आहेत हे मतदारांनी सिद्ध करून दाखवले. संदेश पारकर हे शहर विकास आघाडीचे उमेदवार होते, पाठिंबा होता. हे शहर विकास आघाडीचे होते. आमचा त्यांना पाठिंबा होता. मी देखील प्रचारासाठी गेलो होतो. पण दुःख या गोष्टीचं आहे की आमच्या मित्रपक्षाला तिथं पराभव स्वीकारावा लागला. आणि संदेश पारकर हे देखील अनेक वर्ष इथे नगराध्यक्ष झाले होते. तिथल्या कुठच्या नेत्यांवर कोणाचा आक्षेप नव्हता, तिथल्या पालकमंत्र्यांवर कोणाचा आक्षेप नव्हता. पण कणकवली नगरपालिका ज्या पद्धतीनं चालवली गेली सत्ताधाऱ्यांकडनं त्याच्यावर आक्षेप होता आणि म्हणून आघाडीचा विजय झाला. सर, गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी अजित पवार गटाची जी युती संदर्भातल्या चर्चा होत्या, पण आता सुनील तटकरेंच्या वक्तव्यांना देखील एक उधार आलेलं आहे. कारण पालिकांना बाजूला ठेवत तटकरेंनी पुढाकार घेतलेला आहे आणि महायुती म्हणून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे त्यांनी. कुठे सुनील तटकरेंनी मुंबईमध्ये आपण आता या निकालावर बोलू. कारण रायगडमधले निकाल ज्या पद्धतीनं शिवसेनेच्या बाजूने लागलेले आहेत त्याच्यामुळे कदाचित आता चर्चेची दारं ओपन झाली असतील. कारण आमच्या भरत शेठला एवढं कमी लेखण्याचा प्रयत्न केला गेला होता. आज भरत शेठनं नॅपकिन का असतो हे पुन्हा एकदा विरोधकांना दाखवलंय. रायगडमध्ये 90% ठिकाणी शिवसेनेचे नगराध्यक्ष निवडून आले. याचा अर्थ महाराष्ट्रात रायगडसह सगळीकडे एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व हे सर्वमान्य आहे, सिद्ध झालंय. सर, नाशिकमधील भोकर नगर परिषदेमध्ये शिवसेनेची 25 वर्षांची सत्ता होती. मात्र ती अजित पवारांच्या राष्ट्रवादीने उचलून आणलेली. अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रेरणा बालकवडे ह्या विजयी झालेल्या आहेत. आता असं एका ठिकाणी कुठेतरी होतं. आता कोकणात सगळीकडे 90% आम्ही जिंकलो, ते पराभूत झाले. इथं सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं किती उमेदवार उभे केले होते? एका ठिकाणी त्यांना न्याय मिळाला. ठीक आहे, त्यांचं देखील मी अभिनंदन करतो. किती दिवस तिकडे राहतात ते पण मी बघतो. परंतु एका ठिकाणी पण नाही ना. ठीक आहे, एका ठिकाणी पण नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं नगराध्यक्षासकट 12 फॉर्म आमच्याकडे भरले होते. एका ठिकाणी पण ते विजयी होऊ शकले नाही. त्याच्यामुळे त्यांच्यावर मला बोलण्याचा अधिकार नाही. दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की एखादी जागा त्यांनी जिंकली तर महाविकास आघाडीनेच जिंकलेली आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.